केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये परभणीत एकत्रित येत घोषणाबाजी केली। मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा हे यश असून सरकार घाबरला आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज़, परभणी। करके शहीद हो गए। 2 दिन पहले वहाँ की एक हमारी बच्ची जिसको पुलिस के दंडों से पीटा गया, वो शहीद हो गई। उनकी जान हमें कौन वापस लेकर देगा? हमें धर्मेंद्र प्रधान का राजीनामा नहीं चाहिए, हमें मोदी सरकार बर्खास्त चाहिए। जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होंगी, भारत में अमन सुख चैन से कोई जीने वाला नहीं है। विद्यार्थियों का, छात्रों का भविष्य अंधार में है, अंधकार में आने वाला है। जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होती, नवी सरकार स्थापन नहीं होती, तब तक इन छात्रों का आंदोलन जारी रहेगा। और इस आंदोलन के लिए हम पूरे परभणी के लोग, हर समाज, हर जाति का, हर पार्टी का, हर तबके का इंसान, हर छात्र, हर बच्ची, हर लड़का, हर युवा, ये अभिजीत दीप के वांगचून और छात्रों के आंदोलन में पूरी ताकत के साथ परभणी उनके साथ खड़ी है। जब तक नरेंद्र मोदी का राजीनामा नहीं होगा, जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होंगी, ये लड़ाई जारी रहेगी। जय भीम। अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत आहोत, पण आज युवकांनी जी त्यांची ताकद दाखवून दिली, खरंच आम्हाला भयंकर गर्व आणि अभिमान वाटला। आणि आज या युवा शक्तीकडे जी ताकद आहे, खरंच आम्ही सगळे विसरलो की होतो की काय, पण त्यांनी ज्या क्रिएटिव्हली काल्पनिकतेनं, कल्पकतेनं तिथं आंदोलन केलं, मला असं वाटतं या युवा शक्ती पुढे या सरकारला झुकावं लागतंय। आणि आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही एक अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे। पूर्ण लढाई जिंकली असं म्हणत नाही, परंतु ती अर्धी लढाई जिंकण्याचा देखील आम्हाला खूप अभिमान वाटतोय। आणि ही लढाईमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या युवकांनी योगदान दिलं, मला असं वाटतं की आम्हालाच आमच्या युवकांची ताकद कदाचित कळली नाही, पण या आंदोलनात लक्षात येतं की आम्हाला ओव्हरटेक करणारे युवक आहेत आणि या युवकांच्या पाठीशी आम्ही या पुढेही राहू। आज जो आनंद तमाम युवकांना झालाय, तो आम्हाला आमच्या मुले यशस्वी झाल्यानंतर जो आनंद आम्हाला पालक म्हणून होतो, तो आनंद या ठिकाणी आम्हाला झालाय। अर्थात पुढची लढाई, त्याची दिशा देण्याचं काम एक चळवळीतले जुने कार्यकर्ते म्हणून आम्ही करतच राहू, एवढंच सांगते। इन्कलाब जिंदाबाद।